हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंग बली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमते प्रकाशु मुने निवृत्तिदासो अवधार्य जोजे श्री गणेशाय नमः. श्री विष्णुमने लक्ष्मी लागुण प्रिय तू सावधोई ठेवी मन अधिक मास व्रतो उद्यापन सांगतो आहे संपूर्ण ते ऐका. गणपतीला नमस्कार करून विष्णू मध्ये लक्ष्मीला हा 1 महिना आपण अधिक महिन्याचा व्रतोपास केलेला आहे. मग त्याचं उद्यापन कशाने करायचं, मग तुम्ही फल द्या, तूप द्या, दूध द्या, ज्याची ज्याची जशी ऐपत असेल ते उद्यापनाच्या दिवशी भटजीला दान करायचं. पूर्वोक्त रीते अधिक मासे नित्य पूजावे पुरुषोत्तमासे आणि व्रतपूर्ती व्हावयाचे उद्यापन करावे. व्रतपूर्ती म्हणजे आपण त्याचं सार्थिक व्हायला पाहिजे ना. आंघोळीला गेलं तीर्थाला, पण त्या तीर्थाचं जर काय बोलतात उदक शांती ती केली नाही तर त्या तीर्थाचं सार्थक होत नाही. तसं आपण ते महिनाभर अध्याय वाचलेले आहे त्याचं उद्यापन करणं भाग आहे. श्री कृष्ण चतुर्दशीशी की नवमी किंवा अष्टमीशी दिनशुद्ध पावणी विशेषी उद्यापन करावे. कृष्ण पक्ष चतुर्दशी किंवा नवमी किंवा अष्टमी या दिवशी या ग्रंथाचं उद्यापन करायचं. नित्यव्रत प्रभाती उठवण, शौच मुखमार्जन करून दंत धावन पूर्वक स्नान यथाविधी आचरावे. मग पहिला उठल्यानंतर टॉयलेट बाथरूमला जायचं, तिथून आले दंत धावन म्हणजे आपलं दात वगैरे घासायचं, आंघोळ करायची. मग शुद्ध वस्त्र नेसुनी सुचिरभूतपणे गृही येऊन अन्य कथालाप सोडून प्रक्षाली जे हातपाय. मग शुद्ध वस्त्र नेसायचं पांढरं आणि अशा प्रकारे हातपाय धुवायचं, परत पुचकी घ्यायची आणि आपल्या कथेला बसायचं. त्यावर आचमन करावे. संध्या देवार्चनाधिक भावे नित्यवर्त पूर्वाहिक सारावे अंतरी घ्यावे पुरुषोत्तमा. मग सदाचार संपन्न श्री कृष्ण भक्ती परायण ऐसे सदा 30 ब्राह्मण पाचारुणी आणावे. मग महिना किती दिवसात आहे? 30 दिवसाचा. 30 ब्राह्मण ज्याची यथाशक्ती असेल त्या प्रकाराने आता काय काय द्यायचं, किती ब्राह्मण पूजायचं ते आपण ऐकूया. किंवा इतकी नसेल शक्ती तरी स्वशक्तीनुसार निवृत्ती 7 किंवा 5 प्रीती पाचारावे. साधारण किती? 7 किंवा 5. 30 आपल्याला जमत नाही तर 7 किंवा 5 आपण आणायचे. मध्यासम होता प्राप्त पूजा संभार घेऊन समस्त मंगळवाद्य गर्जन करिता उत्सव होत मांडावा. मग अशा प्रकारचे एक आपला ताल मृदुंग असेल त्याच्याने आपण मंगळवाद्य करून उत्सव करायचा. चतुरस्थ किजे शुभमंडप वितान मालाधिके स्वरूप ध्वज पताका उभारजामुप विपुल दीप लावावे. मग आता हे फक्त ऐकून घ्या. विपुल दीप म्हणजे किती दिवे गणती करता येत नाही, दिवे लावा. 4 याचा खांबाचा मंडप घाला सुशोभित असं सांगितलेलं आहे. चतुर्द्वारी बांधावे तोरणे तैसेची मंगल घट ठेवणे सभोवती पल्लव बांधणे शोभा करणे सर्वता. मांडव घालायचा, त्या मांडवाला आंब्याचा पाला लावायचा. त्या मंडपामध्ये निर्मळ पूजार्थ कल्पिले जे शुद्ध स्थळ तेथे चतुरस्र किंवा वर्तुळ गोमय मंडळ करुणिया.
त्यावर एक द्रोणप्रमाण की तदर किंवा तत्पावमान यथाशक्ती पंचधान्य पूर्ण सर्वतोभद्र करावे. मग त्यावर 4 दिशास 4 ठेवावे आवरण कलश, हाय राजस की ताम्राशिष किंवा मृमय असावे. मग असे बरेचसे कलश सांगितले आहेत. 4ही बाजूला 4 कलश ठेवायचे. वित्त असून साठ्य न करावे, स्वशक्तीने अनुसरावे, चतुर्प्रीत्य भावे, ऐसे स्थापावे घट 4 पै. आपल्याकडे वित्त असेल, पैसा असेल, साठ्य असेल तरच शक्ती करा, नाहीतर तेवढे भस्काठी पडू नका असं सांगितलेलं आहे. मग त्या माझे भरोणी पाणी 5 पल्लव घालावे अनेक, आणि सद्वस्त्रे ठेवणी सुरेख, मुखी श्रीफळ ठेवावे. मग 5 घट, त्याच्यामध्ये पाणी, आंब्याची पानं, 5 झाडांच्या 5 फांद्या ठेवायच्या, नारळ ठेवायचं आणि वस्त्र ठेवायचा. आणि त्या घटाठाई क्रमाने एक देवता स्थापावी जाणं. बलिराम, वासुदेव, प्रद्युम्न, तैसाची चौथा अनिरुद्ध. मग ते घट 5 भरल्यात नाही का, मग त्या घटाला नावं ठेवायची. बलिराम, वासुदेव, प्रद्युम्न आणि चौथा अनिरुद्ध आणि 5वा कोण आहे पुढे ऐका. मग जो व्रतारंभी प्रथम राधिकेश पुरुषोत्तम परमज्योती परमधाम कळशावरी स्थापिले. मग आता भगवान श्रीकृष्णाची राधिकेसहित कृष्णमूर्ती ठेवायची. तो त्या कळशास दोकरी आणून सर्वतोभद्रावरी 4 कळसांच्या अभ्यंतरी स्थापून या साचारो. हे आपल्या सगळं डोक्यावर चाललंय की नाही, जमेल का आपल्याला? एवढं नाही जमणार. फक्त आपला नामस्मरण करा, आद्या ऐका, आद्या वाचा, एवढीच भक्ती आहे या कलियुगामध्ये. वेद वेदांग वेत्ता ब्राह्मण मुख्य आचार्य करावा जाणं, आणि जपा लागे महाविद्वान 4 ब्राह्मण वरावे. तया लागे एकेका कारणे 2 द्यावी वसने, मुद्रिका कर भूषणे तिही अर्पिणे यथाशक्ती. आणि नाना वस्त्रे भूषित केले अलंकार करून या आचार्यासी देश शुद्ध्यर्थ विधानेसी प्रायचित्त आचरावे. मग 2 वस्त्र द्यायचं आणि मुद्रिका म्हणजे अंगठी द्यायची असं सांगितलेलं आहे. तदनंतर स्वश्री सहित बैसुनी एकाग्र चित्त पूर्वोक्त विधान साध्यंत भगवत पूजन करावे. मग सगळं त्या ब्राह्मणांचा मान सन्मान झाला, अंगठी वगैरे दिली का नवऱ्या बायकोही दोघाही बसायचं आणि भगवंताची पूजा करायची. पंचामृत स्नान पूर्वक उपचार आरती 2 मिनिटं दिसतात. तैसा बुरबुट्यासारखं आपलं आयुष्य आहे, चंचल मन आहे, म्हणून विलंब लावू नका. जो महिना या महिन्यात आले ना, पुढं 3 वर्षांनी येईल ना, आपण जगून याची शाश्वती नाही. पाण्याचा जसा काय आहे बुरबुटा, तैसा आपल्या शरीराचा काय आहे बुरबुटा आहे. म्हणून मन चंचल आहे, उद्या करू परवा करू असं करता करता आयुष्य पलतंय, तरी आपण सावध होत नाही आहे. श्रीमद भगवत साक्षात भगवत रूपाय अद्भुतो. जे वैष्णव ब्राह्मण प्रत दान देतात ती भक्तीने, ते कोटी कुळासे उद्धरुण अप्सरागण संयुक्त विमानी अनायसे आरुडोनी जातात ती गो लोका लागुनी. मासे याच्यामध्ये अधिक महिन्यामध्ये पूजन करतील तर 7 जन्माचा कोटी कुळाचा त्याचा काय होईल उद्धार होईल. श्रीमद भगवत दाना समान इंद्रिय अनेक नाही दान, या साक्षीच भगवान राधारमण तोषतो. मग या महिन्यामध्ये जर दिलं तर राधारमण भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतो असं सांगितलेलं आहे. शस्त्रावधी कन्यादाने की वाजपेयी शत करणे, की धान्यासहित क्षेत्र देणे, की तुळशीदान शतावधी. मग जसं आपण शस्त्रावधी कन्या 1000 कन्या दान केल्याचं पुण्य आहे. या महिन्यामध्ये जर आपण अधिक महिन्यामध्ये तिलपात्र जरी काय दान केलं तर 1000 कन्यादान केल्याचं होईल, किंवा वाजपेयी शत, किंवा धान्यासहित क्षेत्र देणे. समजलं तुम्हाला? म्हणजे आता उद्या परवा आपल्याला शेत कापाचा आहे, धान्य कापाचं आहे, तो जर आपण दिलं तर तुळादाने शतावधी म्हणजे किती तुला करता येणार नाही आहे असं सांगितलेलं आहे. की महादाने अष्टविध, की दान देणे 4 वेद इत्यादी जी कर्मेविध पुण्य फलद अस्तिपय. ज ते भागवत दानाच्या षोडशाशी न तुलतीदान निश्चयसी, तस्मात मानवे बहु यत्नेसी भागवत दान किजे पै. अशा प्रकाराने, नाहीतर आपल्याला नाही काय दान करता तर भागवत नावाचा ग्रंथ आहे तो जरी ब्राह्मणाला या महिन्यामध्ये दान करायचा. आणि त्रिशन दंपत्याकारणे भावे द्यावी आपोपदाने,
तयांचा प्रकार कैसा करणे सांगतो ऐके समजतो. माता त्रिशंती म्हणजे 33 दाम्पत्यांना 33 काय द्यायचं आपूप म्हणजे अनारस दान करायचे असं सांगितलेलं आहे. अडीच प्रस्थानचे विशेष कास्य संपुट द्यावे 30 प्रत्येकामध्ये 33 आपूप सरस घालावे. किती 33 आपूप म्हणजे अनारस घालायचे आणि 33 दाम्पत्यांना द्यायचं. त्या आपुपालागी प्रत्येकी छिद्र असते पै तितके वर्षसहस्र तितके सुखी दाते वैकुंठी वसताती. म्हणजे या अनारसाला जेवढे भोके असतात नाही का होल तेवढे तितके वैकुंठामध्ये स्वर्गाचे सोळे भोगायला मिळतील. मग तेथून या गोलोकाठाई जाऊन सुखे वसत अक्षयी जेथून पुनरावृत्ती नाही ज्योतिर्धाम असना तनजो. पुन्हा त्याला वैकुंठ इथं मृत्यूलोकामध्ये येण्याची पाळी येणार नाही असं सांगितलेलं आहे. असो आयशे आपूपदाने करावी विषा वित्त साठ्याविन केवळ निर्जन असेल त्याने शक्तीप्रमाणे करावा. आपल्याकडं पैसा असेल तर ते 33 जोडप्यांना 33 अनारस दान करा प्रत्येकाला. तर तेवढं काय जीवगान ठेवून करू नका. अडीच प्रस्थानचा संपुष्ट एक त्यात 33 आपूप सुरेख घालून या विधीपूर्वक दान द्यावे एकासी. तर अशा प्रकारे प्रत्येकाला अडीच करून द्यायचो. किंवा आपूप सामुग्री समस्त अपक्वी घालून संपुष्टात श्री पुरुषोत्तम प्रित्यर्थ दान द्यावे यथाविधी. मग आमंत्रित दाम्पत्याला गुण सुशोभन देतो म्हणून पुरुषोत्तमाच्या सानिध्याने संकल्पधनी करावा. आणि प्रार्थनीय श्रीकृष्णाचे भावेन स्मरत शुद्ध मानसी त्या सर्व द्विज दाम्पत्याची हर्षविविध पूजनीया. त्या ब्राह्मणारूपी श्रीहरी आणि स्त्रीरूपी राधिका सुंदरी आहे आईसे मानून अंतरी भोजन द्यावे उत्तम. आपूप मोदक मांडे घिवर पोळ्या लाडू करंजा सुंदर जिलेब्या उंडे मोतीचूर साधने आणि अनारसे. माता तुझ्याला ज्याला जसं पटल तसं कोणी शेवया देतोय कोणी कुरड्या देतोय कोणी मोदक मांडे किंवा लाडू करंजा ज्याला जसे पोळ्या वगैरे द्या 33 देऊ शकता. शेवया बोटवे बासुंदी दूध पाक आणि क्षीर साधी पुऱ्या कडबू घारगे बुंदी इत्यादी अनेक पक्वान्ने. आता हे एवढं दिलं तर काय ते भरची तरी खातील का. फक्त लेखकाने आपलं काय केलेलं आहे लिखाणाचं काम केलेलं आहे. आता आपल्या पत्रावळी डाळ भाजी एक गुलाबजामुन असला का पोट भरतोय तर एवढे वाढून ते खाऊन का आपण नाही शक्यच नाही आहे. आपल्याला जे लागेल ना गुलाबजामुन एवढं ठेवायचं बाकी एवढे काही पदार्थ करायचं नाही. साखर भात आदी भात अनेक भजी शेंगोळ्या मासवटक आलापादी शाखा रुचिक सांगडे फेण्या पापड. मग आता आपण गुलाबजामुन आलो यायलो आता भाज्या काय द्यायच्या ते पुढे ऐका. पावट्या विविध बेसणे मुद्राती कृषिक वरांने रायती मुरुंब्या अनेक पाने तैसाची नाना पंचामृते. मग आता या भाज्या झाल्या आपल्या. आता पंचामृत सांगितलेलं आहे. मग तुम्ही काय तो बोलतात ताक म्हणा काय बरेचसे देतात. पण श्रीखंड लापश्या नानापरी कडी साऱ्या अनेक साबरी लिंबू अर्धक कोशिंबीर दूध दही घृत मंड आणि पोष्यपेय चरवे पदार्थ नाना चटण्या लोणची बहुत द्राक्षादी फळे फुले मुले अद्भुत नाही गणित तयांशी. मग हे जर आवडं पत्रावळीवर वाढलं तर काय कंचा पदार्थ खाऊन सांगा. आता हे आपण यो असतोय फंक्शन असतं का काय तो लगीन लागल्यानंतर किती पदार्थ असतात काय असं काय खातात ते पत्रावळी फक्त एवढा घेतो आपण आणि बाकी सगळं टाकून देतो. काय नाही फक्त हात लावायचा टाकून द्यायचा. आयसे पदार्थ नाना परिवेशून या पात्रावरी प्रोक्षण करुणी पात्र सारी प्रीती उदक सोडावे. मग एवढं वाढलं पत्रावळी व मग पाणी सोडायचं असं सांगितलेलं आहे. राधा कृष्ण अर्पण वस्तू म्हणून तया सांगावे भोजना लागून मग पाणी पल्लव सोडून मृदुवचने विणवावे. मग राधा कृष्ण अर्पण आपण नाही का पाणी मारला बाबा कृष्ण अर्पण कर. जे काय खार आंबट असेल कमी पडत असेल ते कृष्ण अर्पण करून घ्या एवढं बोलायचं. पाणी सोडायचं आणि मृदू भाषणाने बोलायचं. जी लागेल वस्तू तुम्हाला आवडत असेल ती परत मागा अनमान करू नका.
स्वादू जे पदार्थ आपणासाठी केले समजतो तरी आनंद वैसुनी स्वस्त तृप्तीपर्यंत भक्षावे. तर स्वादू तुम्हाला त्याचा लागेल तसा ना आवडेल तसा तुम्ही मागून घ्या. असते जेव्हा सावकाश जेव्हा तृप्त व्हा. या सर्व सिद्ध पदार्थातून रुचेल ते घ्यावे मागून. अंतरीनं की जे अनुमान विपुल संपूर्ण आहे पण जेवढं तुम्हाला लागेल ना आवडेल तेवढं मागून घ्या. कमी काही नाही आहे, सगळं अनुकूल आहे. तुम्ही अनुग्रह केला आजी धन्य झालो त्रैलोक्या माझी. मम जन्माचे सार्थक सहजी झाले आजी साचारो. तुम्ही जेवलात का माझ्या जन्माचं काय झालं सार्थक झालं असं समजा. असं आपण त्या यजमानांना बोलायचो. आयुष्य करून या प्रार्थना मग भोजनोत्तर त्या ब्राह्मणा यथाशक्ती देऊनी दक्षिणा तांबूळ द्यावे सादर. बघा जेवल्यानंतर रुपया 4 8 त्यांच्या हातावर टेकवायचो किंवा पानाचा विडा खायला द्यायचा. बडीशॉप पूग येला लवंगा कर्पूर जायपत्री जातीफळ केशर कस्तुरी कंकुळ सुधा खदिरार आणि नागवली दळे जानपळ. नागवली म्हणजे नागेलीचा पान द्यायचा, त्याच्यावर जायफळ म्हणा लवंगा येलची टाकायची. आईसे सर्व पदार्थ मिळून उत्तम तांबूळ होतो जाणं ते भगवंताशी प्रिय म्हणून ब्राह्मणा लागून अर्पावे. कारण भगवंताला काय आवडतंय तांबूळ पुगी फल पानाचा विडा पुन्हा मसाला बोलतो आपण. द्वारकेला गेलो ना हा कृष्ण भगवंत ज्यावेळेस स्वागताला जातो ना हिच्याजवळ राधिकेच्या जवळ तेव्हा त्यांच्याजवळ आपण कसं आईस्क्रीम खातो नवरा बायको रात्री तसा त्याही पानाचा विडा दोघाही अर्धा खाल्लेला असतो. आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर तो ठेवायचा. तिथं ठेवल्यानंतर सकाळी बघायला गेलो ना तर तो पानाचा विडा अर्धा झालेला असतो असं लोक म्हणतात. पण त्याच्यामध्ये काय असतं भाऊजी काय ते असं गोड पदार्थ असते ना मुंगल्या काय करतात त्यांना खाऊन अर्धा करतात. आपल्याला वाटतं राधे केलेले कृष्णाने खाल्लेला आहे असा भाव आहे. समजले का. आईसे तांबूळ द्विजाग्र्यासी जे का अर्पित भक्ती भावेसी तो भोगुणे सर्व सौभाग्यासी अंतिम मोक्षासह पावत असे. मग असा ज्या ब्राह्मणाला पाण्याचा विडा दिला तर त्याला येथून भोग आणि वैकुंठामध्ये मोक्ष सदन मिळेल. असो मग त्या विप्रांच्या हाती मोदक द्यावे बहुप्रीती आणि यथाविधी तत्पत्नी प्रती द्यावे सौभाग्यवाने मग पै. मग जेवल्यानंतर परत त्या जेवलेल्या माणसाच्या हातावर मोदक द्यायचा आणि त्याच्या पत्नीला सौभाग्यवती वाण द्यायचो. मग ग्रामसीमेपर्यंत भावे त्या दाम्पत्याशी बोलवावे तया वंदुनी भावे परत यावे सदनासी. मग त्या दाम्पत्याला गावाच्या वेशीपर्यंत पोचवीत जायचं, नमस्कार करायचं ना घरी परतीला यायचो. मग पुरुषोत्तम सानिध्य एकाग्रचित्ते बसून मंत्रहीने ती मंत्रे करून जोडून पाणी प्रार्थावे. मग त्या पुरुषोत्तमाच्या जवळ त्यांना पोचवीत आलो का मग दोघाही नवरा बायको येईल त्या पुरुषोत्तमाला विनंती करायची. आणि यस्य स्मृती मंत्रसी वंदनीय पुरुषोत्तमासी नून ते सर्व संपूर्णतेशी पावावे साचार. मग सकळ गुता लागून यथावे विभागांना वाटून सर्व स्वजनासह आपण शेवटी भोजन करावे. बघा पूर्वी आपली सत्यनारायणाची पूजा असते बघा. सवला गाव जेवल तेव्हा मग नवऱ्या बायकोने काय करायचं जेवायचो. तसं जो ज्याने नियम केले अधिक महिन्यामध्ये सगळे लोक जेवतील तेव्हा शेवटला तेही दोघाही जेवायचो. प्रिय उद्यापन तत्वता तुझं कतिरे आजे आता परी हे मध्यची केले असता पुढचे वर्तन सांगतो. तर अशा प्रकार पुढचं काय आहे ते पुढे ऐका. शेषदिनी प्रत्येक दिवशी प्रथम दिनी स्थापिता कळशी राधिकेसह पुरुषोत्तमासी नित्यवतची पूजनीया. शेवटला शेष म्हणजे शेवटला राहिल्यानंतर त्या राधिकेची पूजा करायची. पुढे दर्शवता प्राप्त सर्व रात्र जागर करीत पुरुषोत्तम मूर्ती राधेसहित यथाविधी पूजनीया. मग रात्रभर शेवटच्या दिवशी जागरण करायचो. अंती करावा नमस्कार मग आनंदे उरते सादर त्या भगवत मूर्तीचे सादर विसर्जन करावे. मग त्या दुसऱ्या दिवशी त्या भगवत याची राधाकृष्णाची मूर्ती विसर्जन करायची आणि त्या मूर्तीसह वर्तमान आचार्यशी द्यावे पीठदान आणि यथायोग्य अन्नदान येथे स्वइच्छेनुसार करावे. जैशा कैशाही उपयोगेसी हे व्रत कीजे अधिक मासी वित्तानुसार भक्तिभावेसी निविददाने कीजे पै. जैशा कैशात उपायसी जसा जैसा त्याला उपाय मिळेल तसा त्याने. पण वित्त असेल तर आपल्याकडे वित्त चित्त असेल तर परमार्थ साधेल. तुमच्याकडे वित्त जर नसेल
तर तुमचा परमार्थ साधला जाणार नाही आहे. का आता आपण नियम केलाय पण पैसे नाही तर काय फायदा. तसं त्यापेक्षा मग आपण आंघोळ करा ना आपला ह्यो अधिक महिना सार्थिक करा. बाकी एवढं खटाटोप करायची गरज नाही. आता एवढं केलं तर बिजा ब्राह्मण आयला तो बोले याला दिले तर मला का नाही. तर आपल्या तेवढे ऐपत नाही. मग त्यापेक्षा आपण आंघोळीचा करा, मौन व्रत करा, एक टाइम जेवायचा करा तरी आपलं सार्थक होईल असं सांगितलं आहे. नारी अथवा नर जे कोण करीत मास व्रताचरण दुःख दारिद्र्य लागून प्राप्त नव्हे कदाचित. बाई किंवा पुरुष हे व्रत करील त्यांच्या वाट्याला दुःख दारिद्र्य कधीच येणार नाही आहे. आणि तयांचे सर्व मनोरथ येतेचे पूर्ण होऊन त्वरित अंतिम वैसुनी विमानात गोलोका जात निश्चय. मग इथं तर सुख भोगतील पण वैकुंठाला गोलोकाला जातील. इथे श्री अधिक महात्म्य सारो बृहन्नारदे पद्मधार सज्जन श्रुते कोच्चतुरो 26वा अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ वासुदेवरी वासुदेवरी.